फोन उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर. @स्किल फॅन्टसी, लिंक इन द डिस्क्रिप्शन. नाशिकच्या जागेचा वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे असं मी प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी सांगतो. काही वेळेला चर्चेमध्ये ह्या जागेच्या बाबतीमध्ये सुद्धा एक निर्णयास्पद त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. परंतु शेवटी महायुती म्हणून आम्हाला एकत्रितपणाने समोर जायचं असल्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा यांची बैठक होईल. आवश्यकता लागेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पण त्या बैठकीला उपस्थित राहील. नाशिकच्या बाबतीमध्ये क्रीडा नक्की त्या ठिकाणी सुटेल. बाकी आपण जे सांगताय त्याप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा इतर काही लोकसभा मतदारसंघ आहेत, कदाचित ठाणे असेल, पालघर असेल, मुंबईतील एखादा दुसरा मतदारसंघ असेल, या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. साताराच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. एकूण जागा वाटपाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला सामूहिक पत्रकार परिषद होईल त्यावेळेला त्या संदर्भातला पूर्णपणाचा खुलासा त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळेल. धैर्यशील मोहिते पाटील आज राष्ट्रवादीत जात आहेत, कसं पाहता एकूणच याकडे? नाही, ठीक आहे. राजकारणात हे नेहमी असं परिवर्तन त्या ठिकाणी घडत असतं. कदाचित त्यांचा विरोध आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये होते, त्यांचा दावा असेल किंवा त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असेल. त्याच्यानंतर जे काही घडलेलं राजकारण माढा लोकसभा मतदारसंघातील आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी अनुभवतो आहोत. पण अनेक वेळेला नवीन नवीन राजकीय समीकरणं घडत असतात. एक नवीन राजकीय समीकरण आज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये घडत आहे. रोहित पवार यांनी भाऊ बहिणीच्या करारासंदर्भातलं एक वक्तव्य केलं होतं, कसं बघताय त्याकडे? नाही, कुठला करार भाऊ बहिणीचा त्यांना अभिप्रेत आहे मला त्या ठिकाणी माहिती नाही. मला माहिती असतं काही कारण नाही. मला असं वाटतं की कदाचित 2019 सालामध्ये भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागण्याला ते गेले होते, तो करार आहे की काय. त्याच्यानंतर नंतर आम्ही 19 नंतर भारतीय जनता पक्षात जो चर्चा करणार होतो त्या कराराची आठवण त्यांना झाली की काय. 2022ला एकनाथराव शिंदेंनी भूमिका घेतल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी म्हणून भारतीय जनता पक्षाकडे जावं, त्यांचं नाव तुम्ही घेतलं, त्यांचीही सही होती, त्या कराराची त्यांना आठवण झाली की काय मला माहीत नाही. नेमका करार त्यांना कुठला अभिप्रेत आहे तो त्याच्यावरती अधिक सखोलपणाने त्यांनी भाष्य केलं तर त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं योग्य नाही. बारामतीबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? आणि शरद पवार साहेब यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातलं, त्याकडे कसं बघतं? एक असं आहे की आदरणीय साहेबांनी जे काय वक्तव्य केलं असेल त्याच्याबद्दलची मी काय प्रतिक्रिया देणार नाही. सुनेत्रा बहिणीची मात्र प्रतिक्रिया ही बोलकी आहे. विवाहानंतर गेले 30 वर्ष त्या साऱ्या कुटुंबाशी समरस होऊन त्यांनी त्यांची जी काय विवाहानंतरची वाटचाल आहे ती त्या ठिकाणी केलेली आहे. घटक ज्ञान आहे त्यामुळे त्यांच्या ज्या काय भावना आहेत त्या मला असं वाटतं बहिणीने काल त्या ठिकाणी व्यक्त केल्या. यापेक्षा या विषयावरती मला अभिप्राय नाही. विजयाचं चित्र तिथलं कसं असेल? पवार विरुद्ध सुळे अशी ती लढत आहे. पवारांचाच विजय. राणा जगजितसिंह यांचे पुत्र यांनी एक विधान केलं होतं की 2019मध्ये अजितदादांच्या सहमतीनेच मी भाजपमध्ये गेलो होतो. नाही, मला माहीत नाही. मला जगदीशचे चिरंजीव काय बोलले मी ऐकलेलं नाही आणि त्याच्यामुळे मला त्या बाबतीमध्ये काय कल्पना नाही. पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात. आनंद गीते यांनी सुद्धा विजयाचा दावा केलेला आहे. पण एका मेळाव्यात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की 2019मध्ये शेकापच्या जयंत पाटील यांनी जर तटकरेंना साथ दिली नसती तर तेव्हाच ते राज्याच्या आणि रायगडच्या राजकारणातून हद्दपार झाले असते. अलीकडे गीते साहेबांना नेमकं काय झालं मला कळत नाही. 19 सालामध्ये काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष माझ्यासोबत होता याच्यात दुमत असते का. पण 19 सालामध्ये हे गीतेजी विसरलेले दिसतात की त्याला नरेंद्र मोदी साहेबांची ताकद म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकत्रित अखंड शिवसेना ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी होती. त्यामुळे त्यांच्या मतांच्या बेरजेमध्ये भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर शिवसेना एकत्रित आणि मोदी नावाचं वलय या सगळ्याची बेरीज त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आता हद्दपारची भाषा त्यांच्या तोंडी जास्ती शोभत असते. 2019 सालामध्ये त्यांनी जयंत पाटलांचं संस्थान खालसा केल्याशिवाय अनंत गीते स्वस्त बसणार नाही अशी दरपक्तीसुद्धा केली होती. संस्थान अशी काय एका दिवसामध्ये उभे राहत नसतात. माझ्याहीबद्दल त्यावेळेला त्यांनी वाक्य केली होती. त्याला दीर्घकाळची तपश्चर्या असते. ती तपश्चर्या करायला जनतेशी संवाद, जनतेच्या प्रश्नाची नाळ
ही समजून त्या ठिकाणी घ्यावी लागत असते. सहजगत्या भावनेच्या नावावरती, धर्माच्या नावावरती, समाजाच्या नावावरती काही न करता ज्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं त्यांच्या डोक्यामध्ये अशा पैच्या कल्पना असतात. मी जमिनीवरती पाय ठेवणारा, थेट जनतेशी संवाद करणारे कार्यकर्ता त्या ठिकाणी असल्यामुळे माझ्या मनामधला आत्मविश्वास हा वेगळा आहे.